ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंतया राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामीजींच्या प्रत्यक्ष त्यांनी वापरलेल्या चरण पादुकांच्या सहवासामध्ये या बाळ गोपाळांकरता आयोजित केलेला हा कथाकथनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करतो। संपूर्ण जीवन सज्जनगडावर ज्यांनी सेवेमध्ये व्यतीत केलं ते परम आदरणीय श्री मारुती बुवा उपस्थित आहेत। बुवांना सर्वांच्या तर्फे नमस्कार करतो आणि थोडा वेळ आपण गप्पा मारूया। थोडा वेळ मी मोठ्या लोकांकरता बोलणार आहे आणि नंतर या मुलांना गोष्ट सांगणार आहे। यातलं मुलांना किती कळेल मला माहिती नाही, पण मुलांनी पण खूप छान ऐका। भारतीय शास्त्राची जी दृष्टी आहे ती संकीर्ण नाही, म्हणजे छोटीशी नाही। आत्ताच जीवन आपण उपभोगतोय, यापूर्वी पण आपल्याला काही जीवन होतं असं भारतीय शास्त्र सांगतं। आणि हा देह जरी बदलला तरी यानंतरही आपल्याला मोक्षापर्यंत जीवन असणार आहे। आणि म्हणून प्रत्येकाला आपल्याकडे संस्काराला फार महत्व प्रत्येकाच्या बाबतीत आपल्या शास्त्रांनी दिलेला आहे। ज्यांच्यावर पवित्र संस्कार झाले त्यांची अर्थातच किंमत वाढते। एक लोखंडाचा तुकडा जर आपण घेऊन गेलो बाजारात विकत घेता का, तर 2-5-10 रुपयाला आपण विकू शकतो। पण त्याचे जर खिळे बनवले तर त्याच लोखंडाची किंमत वाढते। त्याच्या जर बारीक सुया बनवल्या तर त्याची किंमत अजून वाढते। त्याचा एखादा उपयोगात आणणारा एखादा इन्स्ट्रुमेंट, एखादी वस्तू आपण बनवली तर त्याची किंमत खूप वाढते। वास्तविक लोखंड तेच आहे, पण तरी त्याच्यावर केलेल्या संस्कारामुळे त्याची किंमत वाढते। ही दृष्टी भारतीय संतांनी, भारतीय शास्त्रांनी आपल्याला दिली आणि म्हणून या संस्काराला आपल्याकडे खूप महत्व आहे। नव्हे असं म्हणणं आहे भारतीय संतांचं, जगामध्ये 1% लोक असे असतात त्यांना कितीही वाईट सांगा, कितीही त्यांच्याशी वाईट वागा किंवा त्यांच्यावर कितीही वाईट संस्कार करा, ते कधी वाईट वागतच नाही। कितीही वाईट वागा त्यांच्याशी किंवा कितीही त्यांच्यावर वाईट संस्कार करा, ते वाईट होत नाही। असे 1% लोक आहेत जगात। 1% लोक असे आहेत त्यांच्यावर कितीही चांगले संस्कार करा, ते कधी चांगले होत नाही। कारल्याचं उदाहरण आपण देतो की जे कारल्याची भाजी आपल्याकडे आहे, खाताना तुम्ही, मराठी समजतं ना तुम्हाला मुलांना? कारल्याला तुम्ही तुपात तळा, साखरेत घोळा, कडू ते कडू अशी म्हण आहे आपल्याकडे। असे 1% लोक आहेत, नीट ऐका। 1% लोक असे आहेत त्यांच्यावर कितीही चांगले संस्कार झाले तरी ते सुधारत नाहीत। 1% लोक असे आहेत की ज्यांच्यावरती कितीही वाईट संस्कार केला तरी ते कधी बिघडत नाही। पण उरलेल्या 98% लोकांच्यावरती संस्काराचाच परिणाम होतो, याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण नाही। आणि म्हणून या संस्काराला, म्हणजे पवित्र विचार आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे असं शिकवण्याला आपल्या भारतीय धर्मामध्ये किंवा भारतीयांच्या दृष्टीनं अपार महत्व आहे। बारामती नावाचं गाव आपल्याला माहिती आहे, तर ते खूप प्रसिद्ध आहे बारामती नावाचं गाव। त्या बारामतीला एक अधिकारी कवी होऊन गेले, त्या कवींचं नाव आहे कवी मोरोपंत। त्या मोरोपंतांनी आर्यावृत्तामध्ये
आर्या नावाच्या वृत्तामध्ये अनेक काव्य लिहिलेली आहेत. भारतीय ज्यांनी महाराष्ट्रात मराठीतली ज्यांनी कीर्तन प्रवचन ऐकले त्यांना आर्या, साक्या, दिंड्या इत्यादी काव्य प्रकार माहिती असतील. कदाचित इतरांना ते माहित नसेल तर काय नेमकं हे कळणार नाही, आता वेळ नाही ते सांगायला. त्यांची एक आर्या आहे, म्हणजे काव्य कविता आहे. ती विशिष्ट चालीत म्हटली, त्याला चाल शब्द ठरलेले आहेत की ती आर्या झाली. किंवा गीती, संस्कृतमध्ये गीती नावाचं वृत्त, ते मराठीत आर्या नावाचं वृत्त. ते म्हणाले, बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धी वाकेल, घेईल ज्या गुणाला तो गुण मतिवेष्टोनी बुद्धी फाकेल. संस्काराला महत्व आहे, पण ते संस्कार कधी करायचे तर ते या वेळेला करायचे ज्या वेळेला ते करायचे असतात. ते कधी करायचे असतात? आपण घरामध्ये मातीचे माठ आणतो, माठ किंवा डेरे काय म्हणता तुम्ही इकडे मला माहिती नाही. हे माठ तयार जेव्हा केले जातात, आपण बघितलं असेल ते माठ तयार करताना कुंभाराचं चाक असतं, बघितलंय का तुम्ही कोणी? बघितलंय ना? हा, छान. तो ते चाक मोठंच्या मोठं असं एकदा त्या काठीने फिरवतो आणि ते फिरायला लागलं की मातीचा गोळा, चिखल, तो इतका त्यांनी बारीक 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 केला असतो, त्यात खडा नाहीये काही, अगदी बारीक पिष्ट. म्हणजे जसं आपण जेवणा करता पोळ्या करतो त्याची कणिक मळतो ना, त्यात मध्ये हे येऊन चालत नाही, कण कुठला खडा येऊन चालत नाही, म्हणजे ती पोळी चांगली होती. तसा बारीक अगदी तो चिखल खूप दिवस भिजवून ठेवलेला, त्यात काय काय घातलेलं, रंग घातलेला, भरपूर तुळवलेला तो चिखल, असा तो अगदी माऊसूत असा गोळा त्याच्यावरती तो धरतो. आणि त्याला एकदा असं केलं ना की 2-3 माठ होतात त्यात तयार होतात. एकदा त्यांनी जर गती दिली आणि तो असा करत जातो, तो जसा अंगठा लावतो तसा 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 त्याचा आकार असा किंवा असा, लहान मोठा जसा हवा तसा त्याला आकार येतो. म्हणजे माती ओली असताना त्याला आकार देता येतो. आणि ही ओली माती 13 वर्षापर्यंत असते. त्यानंतर फार तर रंग देता येतो. वाळला एकदा माठ, बरोबर शब्द वापरलाय, माठ अगदी. रंग देता येईल, मेकअप करता येईल, फेअर अँड लवली लावता येईल, पण आतून जे बदललं पाहिजे. समर्थांचे दासबोधातली एक ओवी आहे, ते म्हणाले, वस्त्रे शृंगारीचे शरीर आणि विवेके शृंगारीचे अंतर, दोही मध्ये कोण थोर बरे पहा. आणि हे आतून ज्यांना मोठं व्हायचंय, अंतःकरण त्याला विशाल करायचंय, माझ्या जीवनामध्ये मी मोठाच होईन, माझ्या जीवनामध्ये अमुक मी करीन, असं त्याला सकारात्मक विचार करायला शिकवायचंय. हे संस्कार लहानपणी करायचे असतात. मी मगाशीच म्हणाले थोडं 15 मिनिटं मी आधी आई वडिलांकरता बोलणार आहे. विषयांतर करून एक गोष्ट सांगतो. या वर्षी आम्ही 11, 12, 13, 14 4 दिवस ऑक्टोबर महिन्यातले पालकांकरता वर्ग आयोजित केलेला आहे. 1 मे ते 7 मे या वेळेला आम्ही मुलांकरता वर्ग आयोजित केला होता गडावरती, की जीवन कसं असावं कसं नसावं याबद्दल 7 दिवस या मुलांचं ट्रेनिंग घेतलं आम्ही, योगा वगैरे सगळं. त्याच्या समारोपाला जेव्हा पालक आले होते, पालकांनी मुलांच्या मध्ये जे काही बदल झालाय तो पाहायला 7-8 दिवसात त्यांनी बुवांना विनंती केली, बुवा आमच्या करता आई वडिलांकरता शिबिर घ्या. बुवा म्हणाले तेच आवश्यक आहे. संस्कार कुणावर करावेत यापेक्षा कुणी संस्कार करावेत आणि संस्कार कसे करावेत याचे संस्कार करायची आधी वेळ आली म्हणली. आणि म्हणून नुसतं बोलण्याच्या पातळीवर किंवा नुसतं आपण हवेत बोलून जातो, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं न ठेवता 3 दिवसाचं शिबिर आयोजित केलं. जमलं तर या आपण सिंगापूरहून याला 11, 12, 13, 14. 11ला संध्याकाळी मुक्कामाला पोहोचायचं, 12 आणि 13 सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 सत्रामध्ये संपूर्ण जीवनाचा एक आढावा. असं माझे गुरुजी, मी ज्यांच्याकडे वेदांत शिकतो त्या मंदाताई गंधे येणार आहेत आणि खूप अप्रतिम मौल्यवान असं शिक्षण तिथे मिळणार आहे. जमलं तर या. असं मध्येच प्रवचनात मी आपल्याला सगळ्यांना समर्थ सेवा मंडळातर्फे निमंत्रण देतो. सगळा राहण्या जेवण्या सगळ्याचा खर्च आम्ही करणार, फक्त भाडे खर्च तुमचा तुम्ही करायचा, एवढी विनंती आहे. असो 11, 12, 13, 14 ऑक्टोबर. 14ला दुपारी प्रसाद झाला की उतरता येईल आपल्याला. 14ला लगेच संध्याकाळचं फ्लाईटनी परत आला तुम्ही तरी चालेल, बघा विचार करा, कारण समर्थांच्या सान्निध्यात राहायला मिळेल आणि अत्यंत पवित्र आपल्याला ऐकायला मिळेल. असो, मी मुद्दा आपल्या समोर असा सांगतोय
की हे संस्कार लहानपणी करायला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं. लहानपणी का? याचं कारण अजून मुलांची जडणघडण होत असते, अजून त्यांची मतं फिक्स झालेली नसतात. दुसरी गोष्ट, इलेक्शन, कलेक्शन आणि सिलेक्शनच्या फार नादाला लागलेली नसतात मुलं. एकदा का मनुष्य बनला म्हणजे त्याला हिंदीतला शब्द आहे बन चुका. त्यांचे गुरुजी गमतीनं गोष्ट सांगतात. ते म्हणाले भगवंतानी, कल्पना आहे समजा, भगवंतानी निसर्ग बनवला, साप बनवला पहिल्यांदा, साप सळसळत निघून गेला. त्यानंतर समजा म्हैस बनवली, म्हैस निघून गेली. घोडा बनवला, घोडा टकडक 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 करत निघून गेला. त्यानंतर त्यांनी उंट बनवला. तो उंट आपण बघितला असा ओंगळ असतो, असं त्याचं दर्शन चांगलं नाही. घोडा वगैरे छान वाटतो, बैल बघितलं की असं मस्त वाटतं, पण उंट मात्र असा ओंगळ प्राणी आहे, असा काहीतरी विचित्र. तो बनवत होता, पण बनवताना म्हणे त्याला चिखल कमी पडला, ते मटेरियल कमी पडलं. थांब थांब म्हटलं जरा व्यवस्थित थापतो, असं झालंय जरा दोन बाजूला दोन असे गोळे थापतो म्हणजे जरा व्यवस्थित दिसतील ना. उंट पुढे गेला होता तोपर्यंत, अरे उंटा परत ये म्हणे, जरा व्यवस्थित करतो, कसा तरी दिसतोय. उंट पाठीमागे वळाला आणि देवाला म्हणाला, नाही अभी हम बन चुके. सांगण्याचा मुद्दा असा, एकदा मनुष्य मोठा झाला आणि स्वतःच्या मोठेपणाची त्याला जाणीव झाली की ब्रह्मदेव सुद्धा त्याला त्यात बदल करू शकत नाही. हे इट्स अ फॅक्ट, हे खरं आहे. फार अवघड जातं बदलायला, अतिशय अवघड जातं. त्यानंतरही बदललेले लोक आहेत आपल्याकडे, नाही असं नाही, पण खूप अवघड जातं. आणि म्हणून लहानपणी संस्कार करायला पाहिजे. आपण आपली पुराण काढून बघा, श्रीरामांनी एवढा पराक्रम केला, त्यांनी 15 वर्षाचे असताना त्या त्राटिका नावाच्या महाराक्षसीला मारलं वगैरे. आपण गोष्टी वाचता की नाही, कार्टून मध्ये बघता की नाही. अरे 15व्या वर्षी आपले पोरं काय करतात, त्यांना ढेकून नाही मारताय, झुरळ अंगावर पडले तर मुलं घाबरतात. इथे क्रूरपणा नाहीये, लक्षात घ्या, इथे विवेक आहे. त्यावेळेला तो प्रसंग असा आहे, जेव्हा ती त्राटिका आली समोर, विश्वामित्र गुरुजी बरोबर आहेत, लक्ष्मण बरोबर आहे, राम लक्ष्मण आणि विश्वामित्र तिघही मागे सरकले. नीट आहे का गोष्ट, तिघही मागे सरकले. विश्वामित्र म्हणाले, हिनच संपूर्ण हे वन बेचिराख केलंय, हे सगळे हाडांचे ढीग दिसत आहेत, हे ऋषीमुनी तपश्चर्याला बसलेले एक एक ऋषी घ्यायचा आणि कच्चा खायचा, आपण काकडी खातो असा. ही अत्यंत महाभयंकर राक्षसीण आहे. ती स्त्री आहे का काय याचा विचार करू नको. रामा, हातामध्ये बाण घे, जोड झणी कारमुका, जोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. आपण गदिमाने लिहिलेलं जे रामायण आहे ते मूळ वाल्मिकी रामायणातल्या श्लोकावर लिहिलेलं आहे. असं वाल्मिकींनी सांगितलं, मार या त्राटिकेला. आपण ही गोष्ट पाहतो, हा डिटेल्स अप्रतिम आहेत, वाल्मिकी रामायणातले आहेत. इतके सगळे दाखवलेही जात नाहीत, त्यांना शक्य नाही दाखवणं. श्रीराम म्हणाले, गुरुजी मी हिला कसं मारू, ही स्त्री आहे. श्रीराम विलक्षण पराक्रमी आहेत, पण त्यांच्या ठिकाणी प्रसंग आल्यानंतर सुद्धा स्त्री दाक्षिण्य कसं आहे हे मुलांना तुम्ही कसं शिकवाल. ही गोष्ट तुम्ही त्यांना नीट सांगा समजावून, की ते नकळत त्यातली फिलॉसॉफी न कळता, त्यांना ती फिलॉसॉफी, त्यांना त्यातलं तत्वज्ञान न कळता त्यांच्या आचरणामध्ये ती येईल. आणि ही व्यवस्था लहानपणीच शक्य आहे. फिलॉसॉफीची गरज मोठ्या लोकांना लागते. कशा करता गाजर खाल्लं पाहिजे, त्यात काय आहे, कशा करता काकडी खाल्ली पाहिजे, त्यात काय आहे, कशा करता गोड खायचं नाही, हे मोठ्या लोकांना समजून. लहान मुलांना सांगितलं ना, फार तर ते हट्ट करतील, मिळालं नाही तर गप्प बसेल, दुसरा ते खातील, मोकळं झाले. आणि म्हणून लहानपणी ती पुन्हा पुन्हा या मुद्द्यावरती आग्रहपूर्वक, ज्याला म्हणतात दाब देऊन, स्ट्रेसफुली आपल्यासमोर मी हे बोलतोय, की म्हणून लहान मुलांवरती संस्कार किंवा त्यांना पावित्र्याची माहिती देणाऱ्या गोष्टी या बालपणी ऐकवल्या पाहिजेत. आणि थोडा एक श्लोक आहे, सुभाषित म्हणतात, जे माता पिता, नीट ऐका, आता इथून पुढे मी लहान मुलांकरता जास्त बोलणार आहे. जे माता पिता लहानपणी मुलांना पवित्र संस्कार देत नाहीत, ते आई आणि वडील त्या मुलांचे शत्रू आहेत
असं शास्त्राने म्हटलंय. श्लोक सांगतो मी आपल्याला तो. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः न शोभते सभा मध्ये हंस मध्ये बको यथा. हंसांच्या मेळ्यामध्ये बगळा जसा शोभत नाही तसा आपला मुलगा आपली मुलगी आपलं अपत्य पुढे हंसांच्या मध्ये गेल्यानंतर बगळा होऊ नये ही जबाबदारी कुणाची आहे? तर माता पित्यांची. जर आई वडिलांनी मुलांना फक्त पैसे मिळवायलाच शिकवलं, मुलांना फक्त आपण आता ज्या वर्गात तू आहे त्या वर्गात जास्तीत जास्त मार्क्स मिळव, ज्या इयत्तेत तू आहेस एवढंच जर शिकवलं, या दोन गोष्टी शिकवल्या आणि हे करू नको ते करू नको असं कर आणि तसं कर. आज आई वडिलांची स्थिती अशी झाली आहे, मुलांना त्यांना ऑलराऊंडर करायचंय. त्याला पेटी आली पाहिजे, त्याला तबला आला पाहिजे, त्याला कराटे आलं पाहिजे, त्याला हे आलं पाहिजे, त्याला पोहता आलं पाहिजे, त्याला सायकल आली पाहिजे. इतका आग्रह त्या मुलांना आम्ही करतो आणि ही मुलं या आग्रहामुळं नेमकं जे करायला पाहिजे ते करू शकत नाही. पुण्यामध्ये सकाळ नावाचा एक पेपर निघतो. या सकाळमध्ये एक सदर आहे, त्या सदराचं नाव आहे मुक्तपीठ. आपण पुण्याला येणाऱ्या लोकांनी कदाचित वाचलं असेल मुक्तपीठ. या मुक्तपीठ मध्ये आपण काही लेख लिहू शकता, आपले अनुभव लिहू शकता. ते वृत्तपत्रीय संस्कार करून ते लोक छापतात. 3 वर्षापूर्वी एक गोष्ट आली होती. 3 मुलं आणि या 3 मुलांना आई वडिलांनी भरपूर शिकवलं आपल्या पदरचं, म्हणजे आपले हाऊस मौजी न करता, मला गाडी पाहिजे पण मी माझ्या मुलांना शिक्षण द्यायचं म्हणून गाडी घेऊ शकत नाही, अशा दृष्टीनं स्वतःच्या सुखाचा जरा मोड करून न सुख घेता मुलांना शिकवलं. 3 मुलं उत्तम शिकली आणि त्यांची चांगल्या ठिकाणी नोकऱ्या लागल्या आणि काही दिवसांनी त्यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडं असे आई वडील राहू लागले. या मुलाकडे थोडे दिवस, त्या मुलाकडे थोडे दिवस. आणि त्यानंतर थोडं भांडण कुरबुर सुरू झाली. आपण बागवान चित्रपट पाहिला असेल, साधारण ती स्टोरी लक्षात घ्या. आणि ती स्टोरी एका घरातली नाहीये, लक्षावधी घरातली स्टोरी. असं झालं आणि शेवटी आई वडिलांनी केस केली ग्राहक मंचामध्ये. ते काही न्यायालयात जाऊन उपयोग नाही. न्यायालयातला न्याय म्हणजे यांचं श्राद्धाच्या वेळेला न्याय देणार ते, म्हणजे गेल्यानंतर न्याय देऊन काय उपयोग आहे. आता आम्ही राहू कुठं? आम्ही आमच्या करता काही कमवू शकलो नाही किंवा असं इतके आमच्याजवळ ठेव नाही की आम्ही स्वतंत्र राहू शकू आणि 3ही मुलं आमच्याशी नीट वागत नाहीयेत, तेव्हा आम्हाला ग्राहक मंचाने न्याय द्यावा. आणि न्याय दिला गेला. न्यायाधीशांनी सांगितलं सोपं आहे, म्हणाले 3 मुलं आहेत तुम्हाला, वर्षाचे 12 महिने असतात, 4-4 महिने वाटून घ्या. 4 महिने याच्याकडं, 4 महिने याच्याकडं, 4 महिने त्याच्याकडं. सोपी गोष्ट आहे. थोरल्याकडं असं 4-3-12. धाकट्याने पुन्हा दुसरी केस केली की थोरल्याला फेब्रुवारी गेलाय. आपल्याला अतिशयोक्ती अलंकार वाटेल हा. फेब्रुवारी 2 दिवस कमी असतात, तो फेब्रुवारी मला येईल असं ऍडजस्ट करून द्या, अशी केस केली. आई वडील एका तीर्थक्षेत्रावर राहतात सध्या. ते मला सांगायचा मुद्दा, आम्ही जेव्हा वाचत बसलो होतो तेव्हा साधारणतः मुलांना दोष दिला जातो. किती मौल्यवान गोष्ट आहे ही. जेवढं मूल्य किंवा जेवढी एकाग्रता आपण याला द्यायला पाहिजे तेवढी देत नाही आणि म्हणून रडण्याची पाळी येते. या प्रवचनापुरता मुद्दा नाहीये, जीवनाचा मुद्दा आहे. चूक मुलांची किंवा त्या आलेल्या सुनांची नाहीये, चूक आपल्या शिक्षण व्यवस्थेची. आपण जर आपल्या मुलांना फक्त हिशोबच शिकवले, आपण जर आपल्या मुलांना फक्त किती मिळालं आणि किती गेलं एवढंच शिकवलं, तर ती मुलं म्हातारपणी आपल्याशी अशी नाही वागली तरच नवल आहे, ती अशीच वागणार. याचं कारण चूक मुलांची नव्हे तर चूक आई वडिलांची आहे. आई वडिलांना त्याग करताना आम्ही नाही काही करत, पण तुमच्या करता
तुम्ही एक दोन घास खाऊ नका, तुम्ही जरा थांबा, पण आलेले जे लोक आहेत किंवा घरी संत मंडळी आली किंवा घरी जर 4 माणसं आली, घरी काही पूजा अर्चा असली तर त्यावेळेला त्या निमित्तानं त्याग करण्याची जी शिक्षणाची व्यवस्था होती ती आई वडिलांनी दाखवलीच नाही. आम्ही देवाला मानत नाही, आम्ही संस्कृतीला मानत नाही, या 2 वाक्याला काही अर्थच नाहीये. आम्ही मानतो किंवा नाही मानत याच्यावरती फॅक्ट किंवा जे आहे ते बदलत नसतं. आपल्या पुढच्या पिढ्यांवरती पावित्र्याचे संस्कार व्हावेत एवढं तर मूल्य आहे की नाही पूजा अर्चेला. हे संस्कार जर माता पित्यांनी त्या मुलांना दिले असते तर खचितच हे मुक्तपीठ मध्ये याच्याऐवजी उलटी दुसरी एक गोष्ट आली असती की तिन्ही मुलांनी केस केली की आई वडील आमच्याकडे का राहत नाहीत. असो, मुद्दा थांबवतो. मला असं वाटतं की मुलांपेक्षा आई वडिलांची जबाबदारी ही जास्त आहे. मुलांना काय कळतं, काय चांगलं आहे काय वाईट आहे, मोबाईलशी खेळू नये मुलांना कळत नाही. ते आई वडिलांनी सांगत तू मोबाईल तू खेळण्याचं काय हे नाही, हे स्पष्टपणे सांगायला पाहिजे. काही वेळा कठोर व्हायला पाहिजे, काही वेळा सौम्य व्हायला पाहिजे. आणि त्याच्याकरता छान आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे श्लोक आहे. मी याला सॉफ्टवेअरच म्हणतो, हा डाउनलोड करून घ्यावा आपल्या कॉम्प्युटरमध्ये. ऐकून ठेवा, खूप छान श्लोक आहे. ते म्हणाले लालयेत पंचवर्षाणी, 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करावे. 5 वर्षापर्यंत त्यांच्यावर चिडचिड नाही करू, नाही तर ती त्यांच्यामध्ये असे घाबरेपणा नाही म्हणतो, घाबरतात ती म्हणून. लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत. 5 ते 15 हे 10 वर्ष मुलांना एखाद दुसरा फटका थोडा धाक आवश्यक आहे. कारण नसताना नव्हे, नाही तर मुलं म्हणतील काय मुलांची मानसिक गरज आहे. लक्षात घ्या, धाक ही मुलांची 5 ते 15 ही मानसिक गरज आहे. त्यांना कुठेतरी धाक वाढला पाहिजे. मला अमक्या तमक्याची भीती वाटते असं पाहिजेच. मी नाही कुणाला घाबरत, हा उर्मटपणा मुलांच्या मध्ये असता कामा नाही. तसं तर आयुष्यभर कुणाच्या तरी चरणाशी बसावंच, कुणाचा तरी धाक कायमच वाटावा. मी यांच्या पुढे नाही बोलत, मला नाही पटत आहे पण मी नाही बोलणार. का? मी असं ठरवलंय की मी यांचं ऐकेन. त्याला कमिटमेंट म्हणतात. हे पुढचा विषय तो जाऊ दे. पण म्हणून लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत, पण प्राप्ते 15 वर्षे पुत्रो मित्रवत आचरेत. मुलाला मित्राप्रमाणे वागवावं, मुलाला इन द सेन्स मुलीला, अपत्याला. ही खूप छान व्यवस्था आहे. असो, मी इतक्या वेळ एवढ्या करता बोललो की मुलांच्यावरती संस्कार करणं ही आई वडिलांची जबाबदारी आहे. काय करायला पाहिजे ते नंतर 5 मिनिटात बोलेन मी. आता गोष्ट सांगतो. भारतामध्ये, इंडियामध्ये म्हणा, भारतामध्ये काय लक्षात येईल ना मुलांच्या, दोन्ही मुद्दा म्हणलो की भारतामध्ये त्यांच्या संस्कार झाले पाहिजेत म्हणून म्हणालो. असं ब्रह्मावर्त नावाचा जो भाग आहे, म्हणजे गोवा काशीच्या जवळ आहे कुठेतरी ना, गंगा वाहते तिकडून. इथे एक राजा होऊन गेला, त्याचं नाव मनू. अयोध्या वगैरे डेव्हलपमेंट्स नंतर आहेत. आपण नाही का आपल्या मुलाला मनू म्हणतो, मनूचे म्हणून या जगातले मानव, मनूचे मानव, इंग्लिश मध्ये मॅन, मूळ मनू. तसं ऍडम आणि ईव सांगतात ना, त्याचे सगळे आदमी, ऍडमचे आदमी, माणूस एकच होता तो, आणि मग त्यांचे सगळे पोर असं समजा. या मनूची पत्नी होती शतरूपा. तिला 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाली. त्या 3 मुलींची नावं आहेत अकुती, प्रसूती आणि देवहूती. आणि 2 मुलं झाली, त्यातला पहिला मुलगा त्याचं नाव उत्तानपाद आणि दुसरा मुलगा प्रियव्रत. मी नंतर विचारणार आहे 5 मुलं कोण. यातला जो उत्तानपाद राजा होता, याचं राज्य सर्वत्र, सगळ्या पृथ्वीवर आपलं राज्य होतं. लक्षात घ्या, एक काळ असा होता की पूर्ण जी पृथ्वी आहे सगळीकडे आपलं राज्य होतं. समुद्र वलयांकित पृथ्वीचा राजा होता भारत. आपल्या ब्लड मध्ये ते आहे, आपल्या रक्तात ते आहे. याला जी मुलं झाली या उत्तानपादाला 2 पत्नी होत्या, 2 स्त्रिया होत्या. पूर्वीच्या काळी अनेक विवाह करायची पद्धत होती. ती चूक होती का बरोबर होती हे बोलायला आपल्याला आज अधिकार नाही, कारण आपण आज आहोत, ते त्यावेळेला होते. या रस्त्याने ते का गेले ते गेले, संपला विषय.
काल विपर्यायाचा दोष आहे एवढंच लक्षात ठेवायचं. पूर्वी असं करायला नको होतं असं म्हणणं म्हणजे काल विपर्यायाचा दोष. त्यावेळेला काय असावं यात आपला कंट्रोल काही नाही. त्यावेळेला बहुपत्नीत्व होतं. या मनुला या उत्तानपादाला 2 पत्नी होत्या. थोरलीचं नाव होतं सुनीती आणि धाकटीचं नाव होतं सुरुची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा, मोठ्या लोकांना तर माहिती असेल. आता मुलांना ही कथा सांगायची व्यवस्था नाहीये म्हणून मी ही सांगतो. आणि ती व्यवस्था आपण आपली संस्कृतीची नाळ आपण तोडून टाकली. मुलांपर्यंत तो जो रस स्रवायचा तो जाण्याची व्यवस्था खूप कमी झाली. फार पर्सेंटेज खूप कमी झालं. ह्या पूर्वीच्या कथा आपण ऐकल्यात तर असं वाटतं कशा आहेत ना कथा या. एक राजा होता, एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राहत होता. तिथं त्याला 2 पत्नी होत्या. एक होती आवडती, एक होती नावडती. हे ठरलेलं असतं कुठल्याही गोष्टीत आपल्याकडे. आणि त्यामुळे या बऱ्याचदा आपल्याला भाकड कथा पण वाटून जातात. हे ऐकून श्रावण महिन्याच्या कहाण्या नाही का, असं म्हणजे काय हे डर्टी काय अक्कल नसलेले लोक हे असावेत, अगदी विचार आहे गरीब. पण लक्षात घ्याल खूप पूर्वजांनी आपल्याकडे विचार करून नावं ठेवली ती. नाव काय पहिल्या पत्नीचं सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची. अशा 2 पत्नी आपल्या प्रत्येकाला आहेत असं शास्त्र सांगतं. थोडं मोठ्यानं करता आता. सुनीती आणि सुरुची. आपण म्हणजे जीव, जीवाला 2 वृत्ती आहेत. एक सुनीती आहे आणि एक सुरुची आहे. सुनीती म्हणजे चांगलं वागलं पाहिजे हे सुचवणारी आपलीच व्यवस्था आतमधली. असं नको वागायला, हे वाईट आहे, हे चुकीचं आहे असं आपल्यालाच आपण सांगत असतो. आणि सुरुची, अरे जाने दो, किसने देखा है नर्क, किसने देखा है स्वर्ग, अभी जो करना है कर लेंगे, बाद में जो है देख लेंगे. क्या है अशी जी उच्छृंखल वृत्ती किंवा उन्मत्त वृत्ती तिला म्हणतात सुरुची. टेस्ट, रुची म्हणजे टेस्ट. टेस्टी टेस्टी आहे ना जाहिरात, व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी जाहिरात आहे. आणि सामान्यतः जो सुरुचीच्या नादाला लागतो म्हणजे चांगलं जे आपल्याला आहे, म्हणजे चांगलं वाटतंय, मनाला चांगलं वाटतंय त्याच्या नादाला लागतो. त्याचे उत्तान पाद होतात. उत्तान म्हणजे वर 3, पाद म्हणजे पाय, तंगड्यावर आणि टाळकं खाली. हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा काय होतं ते. त्यातली जी सुनीती होती तिला शरयू नदीच्या, गंगा नदीच्या तीरावरती एक आश्रम बांधून दिलेला आणि ती बिचारी एकटी तिकडे राहतीये. लहान मुलगा, त्याचं नाव आहे ध्रुव, त्या बाळाचं नाव ध्रुव. आणि एकटी तिथे राहते बरं का. नवऱ्याने टाकून दिलंय, नवऱ्यापासून वेगळी राहते ती, अजिबात विचारत नाहीये तो. आणि सुरुची तिकडे आहे. सुरुची बरोबर तो राजा राहतोय आणि तो लहान मुलगा 5-6 वर्षाचा. आणि आई सांगते बाळा बस बरं देवासमोर, देव फक्त आपला असतो बरं बाळा. दुःख आलं ना की माणसं अंतर्मुख होतात. आणि बाळा ते बाळा खूप चांगला गुणी मुलगा, बस म्हणलं की बसतो देवासमोर. आणि म्हण बरं हात जोडलेले, छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, कसं असेल पिल्लू ते कल्पना करा. असे ते देवासमोर बसलेला आणि डोळे मिटलेले. आणि आई सांगते म्हण बाळा, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव एव. खूप गोड 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 श्लोक लहानपणी पाठांतर करून घ्यायचे असतात. त्याचा अर्थ कळायची गरज नाही, अर्थ योग्य वेळेला कळतो. लहानपणी ते पाठ करून घ्यायचे आणि ही जबाबदारी आईची, वडिलांची. आणि आई पाठ करून घेते. बाळ लहान असं छान बसलेलं, हा आता जा खेळायला, श्लोक झाले तुझे बाळा, आता खेळायला जा. आणि गंगा नदीच्या तीरावरती हा खेळायला गेला. त्या कोळणीमध्ये, वाळूमध्ये बरीच मुलं, ऋषी मुनींचे आश्रम शेजारी होते, त्या ऋषींची मुलं खेळत होती. मग एक जण पार्टी पाडत होता, थोडे आपण इकडे येऊया, थोडे इकडे येऊया, आपण कबड्डी हुतू तू खेळूया. अर्धे इकडं अर्धे इकडं खेळता की तुम्ही मुलं, असे अर्धे अर्धे आपण खेळूया हा बाळांनो. मग तो सांगत होता तुझं नाव काय, एक जण नाव लिहून घेतो, तुझं नाव काय, तुझं नाव काय, तो इकडं, तू इकडं हो, तू इकडं हो, तुझं नाव काय, हा म्हणला माझं नाव ध्रुव. 5 वर्षाचं पोरग आहे पण तेजस्वी. आपल्याला बसा की जरा. वडिलांचं नाव काय, या मुलाला विचारलं वडिलांचं नाव काय. याला माहिती नव्हतं वडिलांचं नाव. हा म्हणाला मला माहिती नाही. माहिती नाही म्हणल्यानंतर सगळी मुलं चेष्टा करायला लागली.
हे याला माहिती नाही रे, नाव माहिती नाही रे, गंमत करतात ना मुलं, चेष्टा टिंगल करतात. माहिती नाही रे, याला खूप वाईट वाटलं, अपमान वाटला, म्हणून धावत पळत आपल्या आई जवळ आला. आई अशीच काहीतरी तुळशीला पाणी घालत होती आणि आई म्हणाली, बाळा काय रे? आई आई माझ्या बाबांचं नाव काय? आता आली पंचायत. बाबांचं नाव सांगायचं म्हणजे सगळे काय काय घडलं ते सगळं सांगायला पाहिजे. आणि इतक्या लहानपणी हे वाईट घडलेलं याला सांगितलं तर मी जो दुःखाचा आघात पचवलाय तो या बाळाला सहन होणार नाही. म्हणून सौम्य भाषेत सांगितलं, तू कधी बाळा ब्रह्मावर्ताला गेलायस का रे? तू म्हणला जातो ना, आम्ही मुलं काही काही वेळा जातो. बर, मग तिथं राजे कोण आहेत तुला माहितीये का? हो माहिती आहेत ना, त्यांची हत्तीवरून परवा मिरवणूक चालली होती, खूप गर्दी होती, लोक फुलं उधळत होते, 25 भालाई 25 ढालाई, ढोल लेझिम ताशे, अमुक महाराज की जय असं म्हणत जय जयकार करत सगळे चालले होते आणि सगळे म्हणत होते उत्तानपाद महाराज की जय. त्यावरून त्यांचं नाव उत्तानपाद असावं. मुलांना लॉजिकली सांगितलं, तर्क मांडून सांगितलं. बर, मग ते नाव तुला माहिती आहे ना? म्हणले हो, तेच आपले वडील आहेत, तेच तुझे वडील आहेत बाळा. यानं दुसरा प्रश्न विचारला, बाबा आई मग आपण इथं कसे, राजवाड्यात का नाही? या प्रश्नाला उत्तर नव्हते. काय उत्तर देणार? पण याला जर सांगितलं तुझ्या बाबाने मला इथं टाकून दिलंय आणि मी इथे राहते तर याच्यावर वाईट संस्कार होईल. म्हणून ती म्हणते, बाळा काय शहरातली हवा ना मला सोसत नाही रे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे, पवित्र विचार मिळायला पाहिजे, म्हणून इथल्या ऋषीमुनींच्या सान्निध्यामध्ये आपण राहावं. ते तिथं ऋषीमुनी तिकडे राजवाड्यात येत नाही, म्हणून आपल्याला इथं ठेवलंय. आता इथे ऋषी मुलं भेटतात, तुला प्रवचन ऐकायला मिळतात, ऋषीमुनींचं चिंतन ऐकायला मिळतं की नाही? हो, त्याला खूप आनंद झाला. इथं पवित्र वातावरण एवढं तर त्याला कळत होतं. त्याला आता इतका आनंद झाला आणि आनंदात तो निघून गेला खेळायला. एक दिवस त्याला असं वाटलं, ते जर आपले वडील आहेत, तर आपण त्यांच्याकडे जायला काय हरकत आहे? वडिलांना भेटायला जायला आईच्याकडनं काय लायसन्स परमिट घ्यायचं असतं का? परवानगी घ्यायची असते का? आणि म्हणून मुलगा धावत निघाला. थोडंच अंतर हो, म्हणजे इथून सिमलिंग टावर तुमचं ते एवढं समजा. तो पोरगा धावत निघाला आणि हा मुलगा धावत धावत गेला. आता तिथल्या सगळ्या सेवेकऱ्यांना, शिपायांना माहिती होता हा थोरल्या वहिनी साहेबांचा मुलगा आहे. थोरल्या वहिनी साहेबांचा, थोरल्या राणी साहेबांचा स्वभाव अत्यंत सज्जन आहे हे माहिती होतं. त्यामुळे या मुलाला कोणी अडवलं नाही. तिथली जी काय सिक्युरिटी होती कोणी अडवलं नाही. हा मुलगा सरळ घरात आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन वडील बसले होते झोपाळ्यावरती झोप घेत. उजव्या मांडीवर एक मुलगा होता त्यांचा, तो त्या राणीपासून झालेला, त्याचं नाव उत्तम असं नाव आहे त्याचं. सुरुची पासून झालेला मुलगा, त्याचं नाव उत्तम. तो इकडे बसला होता. हा पटकन पुढे आला. आता हे त्याला ओळखतच होते, याला लक्षात नव्हतं काही, कारण लहानपणी त्याला बिछाड ज्याला म्हणतात तिकडे गेलेला. त्यामुळे हा राजा एवढं लक्षात आलं, परवा मिरवणुकीत बघितलं होतं, हे माझे बाबा, हे आईने सांगितले, पण ओळख अशी नव्हती. पण यांनी त्याला ओळखलं. यांनी प्रश्न विचारला, अगदी लाजून विचारला, मी येऊ आत, मे आय कम इन सर, असं विचारतो की नाही. एकदम प्रेमाचं भरत आलं, ये बाळा. जोरात नाही बोलले, नाही तर आत ऐकू जाईल. मुक संमती, ये. आला, बसू, भांडीवर बसू, बस बाळा. टोन करोडी मारली आणि इतका प्रेमानं बसला. आज आयुष्यात कळतेपणी वडिलांचा प्रेमाचा हात पाठीवर पहिल्यांदा फिरला. पोराच्या डोळ्यात पाणी आलं, आनंदाश्रू बाबांकडे बघायला आला. हे माझे बाबा, हे माझे बाबा. खूप आनंद झाला त्या पोराला. पण तिथे काही दासी होत्या, काही नोकरी करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्या तिकडच्या माहेरून आल्या होत्या, सुरुजीच्या माहेरच्या होत्या. त्या आतमध्ये धावत गेल्या आणि सांगितलं, अहो राणी साहेब, काय बसला इकडे? जा लवकर, तुमच्या सवतीचा चिरंजीव आलाय, त्याला मांडीवर काय घेतलंय, पाठीवरनं प्रेमानं हात काय फिरवताय, जा बरं पटकन त्याला खाली उतरवा. हे ऐकल्यावर नागिण जशी सळसळत येते, सळसळ करून, अशा त्या म्हणजे ती सुरूची माता धावत आली आणि काही इकडचा तिकडचा विचार केला नाही. इथे बसलास कार्ट्या, इथे बसलास कार्ट्या म्हणून पटकन पुढे आली. असा तो कोमळ हात, नाजूक अगदी हात असा धरला, खसकन ओढून त्याला खाली असं फेकला, पालतं पडलं पोरगं.
उभं राहिलं. त्याला कधी असा तो सॉफ्ट नेचरचा होता, मृदू स्वभावाचा होता, असा कडक नव्हता. त्याला खूप वाईट वाटलं, तो थरथरत उभा राहिला. या प्रसंगी त्याला अपेक्षा होती की बाबांनी काहीतरी बोलावं, बाबांनी सांगावं, का ग मी त्याला सांगितलं होतं मांडीवर बसायला. पण सुरुचीच्या जो अधीन झाला ना, त्याला सुनीतीची किंमत राहत नाही. त्यानं मान खाली घातली, काही बोलू शकला नाही. थरथर थरथर, बघतोस काय माझ्याकडं, तुला काय वाटलं या मांडीवर माझा मुलगा आणि या मांडीवर तू, म्हणजे तुला अर्धा अर्ध राज्य पाहिजे वाटतं. कुणी आईनं सांगितलं ना या मांडीवर जाऊन बस, राज्यावर अधिकार नाही. लक्षात घे, या मांडीवर आणि या राज्यावर तोच बसेल जो माझ्या पोटातून जन्माला आला. आता या पोराला काय करणार आहे आपलं? एवढं करून ती गप्प नाही बसली, त्याचे दोन्ही हात धरले, फाडकन. भागवतातली कथा आहे, श्रीमद भागवतातली कथा आहे. जोरात गालावरती 5 बोट उठतील असा जोरात तडाखा दिला. गोर गोर पोरग, ते 5 बोट उठली होत्या पिल्लाला. त्याला हे काही माहिती नव्हतं, नको बसू म्हणली तर चाललं असतं, पण खूप थरथरायला लागला. काय अगदी नाकाच्या शेंड्यावर, आई अगदी आईच्या वळणावर गेले पोरग. नाकाच्या शेंड्यावर राग आला. जा जा जा, असा जर कधी तुझा अपमान करू नये कोणी असं वाटत असेल तर जा त्या देवाला शरण, देवाला सांग की मला अशी जागा दे की ज्या जागेवरून कोणी उठ म्हणणार नाही. एवढं ऐकलं, पोरानं पाठ फिरवली आणि पोरग भिंगरी सारखं करत पळत 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 आपल्या मठामध्ये आलं. आता आई त्याला शोधत होती, खूप वेळचा गेला होता. कुठं गेला? या ऋषींच्या आश्रमात असेल, त्या ऋषींच्या आश्रमात असेल, तिकडं असेल. एकदम पटकन, बाळा बाळा कुठे गेला होतास रे, कुठे गेला होतास रे, म्हणून अशी गुडघ्यावर बसली आणि गालावरनं प्रेमानं हात फिरवला. आणि हे काय, तुला कोणी मारलं, तू कधी भांडण कोणाशी करणार नाहीस, तू अतिशय चांगला वागतोस, मग तुला मारलं कोणी? अहो हा इतका रडत होता की बोलायला जे काही वृत्तीवर असावं लागतं, बोलायला जे काही शुद्ध असावे लागते इतकं नाही. लहान मुलं रडतात ना, बोलता सुद्धा येत नाही बघा. असं खूप वेळ रडण्यात गेला आणि थोडा वेळानंतर रडणं थांबलं आणि हा म्हणाला, आई आई म्हणे माता. आम्ही ते कविता म्हणतो, कीर्तनाचं व्याख्यान सांगतो. म्हणे माता तानया काय झाले, कुण्या दुष्टाने तुझसी मारिये. बाळ बोले मातेसी दैन्यवाणे, मला मारियले राजकामिनीने. राजपत्नीने त्या दुसऱ्या आईने मारलं. नंतर माझ्या लक्षात आलं दुसरी आई आहे ती आणि तो माझा भाऊ आहे. तिच्या बोलण्यावरनं लक्षात आलं, आई तूच मला म्हणालीस ना ते माझे बाबा आहेत, मग तूच सांग बाबांच्या मांडीवर बसायला परवानगी घ्यायला लागते का ग आईची? आणि आई ती मला म्हणाली, तुला जर इथं बसायचं असेल तू जा, मर आणि माझ्या पोटी जन्माला ये. आई आपण ऋषी मुनींची प्रवचनं ऐकायला जायचो, त्याच्यावरून मी तुला एवढंच विचारतो, मरण आणि जन्मणं आपल्या हाती असतं का ग? आणि आपल्या हाती असेल तर मी अशी प्रेमळ सोन्यासारखी आई सोडून दुसरीकडे नाही जन्माला येणार. इतकं विवेकाचं त्याचं बोलणं ऐकलं आणि आईच्या अंगावर सर्वकन काटा आला. अरे भले नसेल राज्य माझ्या ध्रुवाजवळ, पण मुलाजवळ इतके पवित्र संस्कार आहेत. हा आणि काय म्हणाली रे ती आई? एकही वाक्य सुनीती फार छान. डोंगरे महाराज इतकं अप्रतिम सांगायचंय. डोंगरे महाराज म्हणाले, एकही वाक्य सुनीती सुरुची बद्दल वाईट बोलत नाही. आपल्या मुलांसमोर कधी वाईट चर्चा करू नका, अन्यथा वाईट चर्चा करायची असते हे संस्कार मुलांवर होतील. तुम्हाला वाईट काही वाटो, तुम्ही ते पचवा, तुम्ही ते रिचवा, मुलांसमोर चांगलंच बोला. आणि काय म्हणाली रे? आणि ती आई म्हणाली, जा जा, फार राग आला वाटतं तुझ्या नाकाच्या शेंड्यावर, जा. असा तुझा अपमान झालेला आवडत नाही वाटतं. असा अपमान होऊ नये आयुष्यात वाटत असेल तर त्या देवालाच सांग. सगळीकडे अपमानच होतो प्रपंचात, लक्षात ठेव. त्या देवाला शरण जा आणि त्याला म्हणाव की असं मला आढळ पद दे की जिथून मला कोणी उठ म्हणणार नाही. आणि सुनीतीने तेवढा धागा पकडला. सुनीती विचार करते, माझ्या मुलाला राज्य नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या मुलाला उत्तम संस्कार मिळाले पाहिजे. ज्या मुलांच्यावर उत्तम संस्कार असतात ती मुलं राज्य मिळवायला त्यांना वेळ लागत नाही, आणि ज्यांच्यावर चांगले संस्कार नसतात त्यांना राज्य घालवायला वेळ लागत नाही. जीवनाचं मर्म जाणणारी सुनीती म्हणाली, बरोबर आहे बाळा, ते आधीची बोलली त्याबद्दल मी काही तुला बोलत नाही. नाही तर आता एखादी आई असते म्हणली, असं का बघते तिच्याकडं जाऊन भांडतेच. ती एवढंच वाक्य म्हणाली, बाळा
ती शेवटी जे म्हणाली ना तेच खरं आहे. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. श्लोक नाही कळू दे पण ऐकून घ्या, गीतेचा हा श्लोक कानावर पडू द्या. असं एकमेव ठिकाण जगामध्ये आहे ते म्हणजे सद्गुरू किंवा भगवंत, की फक्त शरण तिथेच जायचं असतं आणि तिथे शरण गेल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते शाश्वत मिळतं. बरोबरच म्हणाली ती. हे ऐकलं या मुलानं, बरं का बाळांनो, हे ऐकलं आणि मुलानं विचार केला असं जर आहे तर मग या आईला तरी कशाला विचारायचं. आणि हा मुलगा निघाला. कुठं निघाला? जंगलामध्ये निघाला, अरण्यात निघाला. भर 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 हा चालायला लागला आणि आई त्याच्या माग जंगलामध्ये. ते जंगलातच होते ना राहायला, नदी किनारी. बाळा अरे कुठं निघालास, कुठं निघालास? आई तूच म्हणालीस ना, तूच मला म्हणालीस की त्या भगवंताला शरण जावं, मग मी भगवंताला शरण जातो. आता कुठं जायचंय काही माहित नाही पोराला, जंगलात निघाला. अरे बाळा बरोबर आहे, पण तू अजून लहान आहेस, तुला अजून ऊन माहिती नाही, वारा माहिती नाही, पाऊस माहिती नाही, कष्ट माहिती नाही, कसा जाशील तू? आई नको, आत्ताच जाऊ दे मला, आत्ताच जाऊ दे मला. मुलं बघा हट्टी त्याच वेळेला त्यांना ते लागतं. मोठी लोक फ्लेक्झिबल झालेली असतात, भगवंत लगेच पाहिजे असं काही नाही. त्यांना नाही मिळाला तरी ठीक आहे, काय हरकत नाही, काय नडलं नाही म्हणलं त्याच्यात. लहान मुलं हट्टी असतात, त्या हट्टाचा वापर त्यानं करून घेतला. तो म्हणाला मला आत्ताच बजाव. रात्री 2ला पोरं गळा काढतात, काही करू शकत नाही आई बाप, काही करू शकत नाही. ऐकावंच लागतं पोरांचं, काहीतरी करून त्यांना समाधान करून द्यावं लागतं. असो, हा मुलगा निघाला. तो म्हणाला आई माझी शपथ आहे तुला, मला थांबू नकोस. तूच सांगतेस ना की या जगामध्ये जो भगवंतावर विश्वास ठेवतो त्याची काळजी भगवंत घेतो, असं तूच मला शिकवलंस ना? होय, मग मला आशीर्वाद दे, माझी शपथ आहे तुला. आणि चक्क आईनं डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं बाळा जा. आयुष्यात मी जर काही पुण्याईनं वागलं असेल, हे पण अंडरलाईन, आई वडिलांची पुण्याई, आई वडिलांचं वर्तन मुलांना उपयोगी पडतं. कसं उपयोगी पडतं? सुशीलो मातृपुण्येन, मुलांचं शील चांगलं असावं असं वाटत असेल त्यांच्या आयांनी पुण्य करावं. पितृपुण्येन चातुराहा, वडिलांच्या पुण्याईनं मुलं बुद्धिमान होतात. दाताच्या वंशपुण्येनं, दातृत्व शक्ती मुलांच्या मध्ये वंशाच्या पुण्याईनं येते. आणि आत्मपुण्येनं भाग्यवान, स्वतःच्या पुण्याईनं मनुष्य भाग्यवान निपजतो. म्हणून अतिशय महत्वाचं आहे. माझ्या मुलाशी काही संबंध आहे असं नाही, मी जे वागेन तेच माझ्या मुलांना जाणार आहे, माझे आई बाप जे वागले तेच माझ्यामध्ये येणार आहे. जा बाळा जा. आणि हा मुलगा तिरीमिरी मध्ये निघाला. सकाळी काय 8 वाजता घडलेला प्रसंग, 9च्या दरम्यान हा घरातून निघाला. 11, 11:30, 12 वाजले आणि हा असा काही मला भगवंत पाहिजे, मला भगवंत, काय माहित नाही भगवंत पाहिजे म्हणजे, भगवंत म्हणजे काय माहित नाही. आणि असं निबिड अरण्यात, त्यातून निबिड अरण्यात जिथे सूर्याची किरण पोहोचत नाहीत इतकी दाट झाडी, त्या झाडीमध्ये आला. आणि संध्याकाळच्या वेळेला एका मुळीला, मोठी मुळे असतात ना त्या झाडाच्या मुळ्या, काय म्हणता तुम्ही, लक्षात येते ना? हा, त्याच्यामध्ये पाय अडकला आणि धाडदन पडला. उपाशी दिवसभर, डोक्याला लागलं, रक्त खूप वाहिलं आणि पोरगं बेशुद्ध पडलं. मुलगा बेशुद्ध पडला. आता जेव्हा जागा झाला तेव्हा ऋषी पत्न्या तिकडे राहणाऱ्या ज्या होत्या, ऋषी पत्न्यांनी उचललेला त्या डोक्याला औषध लावलंय, तोंडाला काही मध लावलंय आणि हळूहळू डोळे उघडले, शुद्ध आली त्या बाळाची. आता सगळ्या ऋषी पत्न्या, ऋषींच्या पत्नी त्या भोवती बसलेल्या आणि त्या विचारायला लागल्या, बाळा किती गोंडस आहेस तू, बाळा कुठून आलास रे तू, राजा नाव काय रे तुझं, तुझं गाव काय रे, किती गोड आहेस रे बाळा तू, आणि इथे अरण्यास कसा आलास, एखाद्या वाघ सिंहानं पाहिलास तुला खाल्लं असतं, कुठं निघालास रे, आई वडील कुठे आहेत रे तुझे. इथे रघुनाथ पंडितांनी इतका सुंदर श्लोक लिहिलाय हो, बरं का. ज्यांना हा पाठ असेल ते भाग्यवान आहे, भाग्यवान. हा काय म्हणाला, ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. शिखरिणी नावाचं वृत्त वापरलंय, ऐकून घ्या, नाही कळलं तरी नुसतं ऐका, नुसतं कानावरून जाऊ द्या. ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. पिता विष्णू माझा जननी कमला तो म्हणत असे. माझी आई लक्ष्मी माता आणि माझे वडील भगवान विष्णू.
हे बेशुद्ध पडताना पोराच्या डोक्यात आहे, ते आता जागा झाल्या, ते तो विचारतोय. चुकोनी मी त्याते विपिनी फिरता कष्टत असे, करा त्यांची भेटी जरी तरी तुम्हा तो विदित असे. तुम्हाला माहितीये विष्णू कुठे राहतो? तुम्हाला माहितीये लक्ष्मी माता कुठे राहते? माहितीये तुम्हाला? मी त्यांचा मुलगा आहे हो. हे या पोराचं वाक्य ऐकलं आणि ऋषीपत्न्यांनी त्याच्या पुण्याला नमस्कार केला. अरे हे 5 वर्षाचं पोरगं बोलतोय भगवान विष्णू माझे वडील आहेत आणि लक्ष्मी माता माझी आई आहे. आम्ही म्हणाले 70चे झालो तरी अजून आम्हाला दही दूध आणि ताक याच्यातच लक्ष आहे. काय पोरग आहे म्हणाले. काही ते म्हणाले आम्हाला नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देता येणार, पण आम्ही एक सांगतो, आम्ही आयुष्यभर पुण्याईनं वागलोय, आम्ही तुला भरभरून आशीर्वाद देतो की तुझं कल्याण होईल. जा. त्या पोरगाने त्या रात्री तिथे झोपडीत कुठेतरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ बिंघोळ समोरच्या एका नदीत केली, तेच कपडे परत घातले आणि निघालं पोरग. कुठे? विष्णूंना शोधायला. ऐका बरं गोष्ट. विष्णूंना शोधायला मुलगा निघाला. थोडं मोठ्यान करता आता. या जगात तुम्हाला ज्ञानाची तळमळ निर्माण झाली की भगवंताची अशी सिस्टीम आहे, भगवंताची अशी व्यवस्था आहे की तुम्हाला ज्या ज्ञानाची तहान आहे ते ज्ञान देणारी व्यवस्था भगवंत उपलब्ध करून देतो आणि त्या व्यवस्थेला गुरु असं म्हणतात. या त्या व्यवस्थेला गुरु असं म्हणतात. एवढंच फक्त लक्षात ठेवा. माणसं म्हणतात आम्ही गुरु केला, अनुग्रह घेतला. गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. गुरु केला या वाक्यामध्ये इतका उन्मत्तपणा आहे. गुरु केला म्हणजे तो नव्हता, आम्ही त्याला केला. मुख्यमंत्री नव्हता तो, आम्ही त्याला केला. लक्षातच घ्याल की या जगामध्ये सद्गुरु भेटीचा जो दिवस आहे तो जगातला सर्वोच्च पुण्याईचा दिवस आहे. एवढं लक्षात ठेवा. आपण ज्यांचे कुणाचे अनुग्रहित असाल ते आपल्या गुरुची क्षणभर आठवण करा. हा मुलगा तळमळीनं निघाला की मला भगवान विष्णूंची भेट घ्यायची. विष्णूंची भेट म्हणजे काय, आढळपद म्हणजे काय, काही माहिती नाही हो. नाहीतरी आज आम्हाला काय माहिती आहे, काय माहिती आहे हे तरी नीट माहिती आहे का? नाही ते तरी नीट माहिती आहे का? काही माहिती नाही. काय माहिती नाही हे सुद्धा माहिती नाही हो. म्हणजे कशाचा अहंकार कशाचा करावा हा प्रश्न आहे. पण असो, जेव्हा काही कळत नसतं तेव्हाच मनुष्य अहंकारी होतो आणि जेवढा मनुष्य परिपक्व होत जातो तेवढा तो नम्र होत जातो. एवढं वाक्य लक्षातच ठेवा. आंबे असे पाडाला पिकले ना, आंब्याची झाडं भरलं लगडलं ना की ते असं लवतं खाली येतं बघा. मेघामध्ये जेवढं पाणी असेल ते मेघ असे खाली येतात. जेवढी वृत्ती आपली नम्र प्रयत्नपूर्वक दाखवली जाते ती नम्रपणा नाही बरं का, तो नम्रीपणा आहे. प्रयत्नपूर्वक काही माणसं असं असं करतात, नाही, नॉट नेसेसरी, काही गरज नाही, आहे तसे वागावं. पण जेवढे तुम्ही परिपक्व होत जाता तेवढी तुमच्या अंतर्गत अक्षी स्वभावताच नम्रता येत जाते. मुद्दा मी एवढ्या करता सांगतोय, खऱ्या अर्थानं लीन झालेला हा ध्रुव मला भगवंत कधी भेटतील, मला भगवंत कधी भेटतील या तळमळीनं जंगलामध्ये त्या फिरतो इकडं तिकडं आणि भगवंताच्या व्यवस्थेप्रमाणे सिस्टीम प्रमाणे ती सूक्ष्म व्यवस्था देवर्षी नारद महाराज समोरून उभे राहिले. नारद आले. नारद नावाचे ऋषी माहितीत ना मुलांना, शेंडी वगैरे माहितीये ना, डोक्याचा तुळतुळीत गोटा, त्याच्यावरती गाईच्या खुरा एवढा घेरा, त्याच्यावरती सरळ अँटिना सारखी असलेली फुलबाग. नारदांची शेंडी अशी पडलेली नाही, आमच्या शेंडी अशा पडलेल्या आहेत अशा ताट नाही. नारदांची शेंडी अशी ताट आहे का? जगातल्या सगळ्या बातम्या, त्यांचं वायफाय काम कायम ऑन असतं, त्यांचं नेटवर्क कायम सुरू. कुठं काय चाललंय तिकडं, फार महत्वाची भानगड असेल तिथं जातील, कल्याणाचं ते करतील, याकरता ती व्यवस्था आहे त्यांची. असो, उघडे बंब आहेत अंगावरती, फक्त एक उपरण आहे, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला उभा नाम लावलेला, त्याच्यात बुक्का लावलेला, सुंदर पितांबर परिधान केलेला, डाव्या हातामध्ये महतीम नावाची विणा, उजव्या हातामध्ये छान चिपळ्या आणि नारायण नारायण भजन करीत करीत नारद महाराज आले. नारद महाराज हे आपल्या पुराणातले सर्वात श्रेष्ठ ऋषी आहेत, हे वाक्य लक्षात ठेवा. सगळ्यात श्रेष्ठ ऋषी आहे. आणि हे नारद आले आणि नारदांनी बाळाकडे पाहिलं. असं बघ, सुनीतीचा ध्रुव का रे तू? काही माणसं म्हणतात ना, आमका काय रे तू? नाटक. अरे इकडे जंगलात कसा आलास? चुकलास वाटतं, वडिलांच्या बरोबर शिकारीला आला होतास का? सगळं माहितीये बरं का. पण परीक्षा अशीच घ्यायची असते.
माहिती असलेला प्रश्न विचारायचा, त्याला परीक्षा म्हणतात. लक्षात आलं का? त्यालाच माहिती नाहीये तर अरे इकडं कसं आलास, चुकलास का, काळजी करू नको, मला रस्ता माहितीये, घरी जायचा, चल मी तुला सोडतो. हा म्हणाला महाराज मी चुकून आलेलो नाही, सहेतुक आलोय, असं असं कारण घडलं, सापत्न मातेनं माझा अपमान केला, सावत्र मातेनं, म्हणून मी इथं आलोय आणि मला आढळ पदावर जायचंय, भगवान विष्णूंना भेटायचंय, करून देता भेट? आता वास्तविक यानं फॉर्म भरला होता, अर्ज केला होता या कारणाकरता. ते म्हणाले जमणार नाही. अरे आईनं अपमान केला, एवढ्या वैतागानं तू इथं आलास. वैताग आणि वैराग्य यात फरक आहे बाळा. वैताग कशाला म्हणतात, पाहिजे पण मिळत नाही मग जे होतो तो वैताग, आणि आहे पण नकोय तेव्हा असतं ते वैराग्य. मोठ्यान करताय वाक्य थोडस, म्हणजे त्यात किती लोकांना कळेल हा प्रश्नच आहे. गंमत चला बरं. वैताग काही वेळा वैताग, मी चाललो आत्महत्येला, मी चाललो सज्जनगडावर, मी चाललो आळंदीला, कुठं जात नाही तो, बेडरूम मध्ये जाऊन झोपतात, दुसऱ्या दिवशी नॉर्मल सुरू सगळं. तर हे बायकोला पण माहिती असतं, काही नाही म्हणले त्यांच्यात अर्थ, आतापर्यंत 100 वेळा म्हणले. अवघड आहे. सिंगापूर मध्ये लोक म्हणतात मी सोडून सिंगापूर सोडून भारतात जातो पण पुढे जात नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. नारदांनी सगळा त्याचा मुद्दाच पुसून टाकला. चल मी तुला घरी सांग, आईनं अपमान केला, तुला राज्य मिळणार नाही एवढंच ना, मी सांगतो उत्तम पदाला माझा अधिकार आहे, कान धरून सांगतो या अर्धराज्य दे, चल. चल. आणि नारदांनी ते केलं असतं, राज्यही मिळालं असतं. तुम्ही जेव्हा परमार्थात पहिल्यांदा प्रवेश कराल तेव्हा भगवंत किंवा सद्गुरू आपल्याला प्रापंचिक सुखाचीच लालूच दाखवतो. यातून जो पास होतो तो खरा भगवंताला आवडतो. हे म्हणाले, हा ध्रुव म्हणाला नाही महाराज मला ते नकोय, मला ज्ञान हवंय, मला भगवान विष्णूंची कृपा हवी आहे. नको बाळा चल. हा मागे सरकला आणि एक वाक्य बोलला, म्हणला महाराज मी तुम्हाला नारद समजून, सद्गुरू समजून नमस्कार केला होता, तेव्हा माझा नमस्कार मी तुम्हाला परत घेतो. मला वाटलं तुम्ही नारद आहात. आणि नारद या शब्दामध्ये नार म्हणजे ज्ञान, बरं का, नार म्हणजे ज्ञान, आणि नारन ददाती, ददाती म्हणजे देणे, ज्ञान देतो तो नारद, लक्षात घ्या. आणि मी त्याच्याकरता नमस्कार केला होता, तेव्हा तो नमस्कार माझा परत घेतो. तुम्ही नारद नाही, नाही तर तुम्ही मला ज्ञान दिलं असतं. तुम्ही परत प्रपंचात चल म्हणताय म्हणजे नारद नाही, असला तर बहुतेक कुठल्या तरी नाटक कंपनीतले पावना वामना भावनावाले बरं का असे तुम्ही आहात, तेव्हा मी परत जातो. आणि नारदांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी इतकं स्पष्ट बोलतोय त्या अर्थी भात शिजलाय बरं का याचा, भात शिजलाय. भाताबद्दल पूर्वीच्या काळी एक म्हण होती, शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे एक शीत ते पातेल्यात भात करायचा, वन्स अपॉन अ टाइम पातेल्यात भात केला जायचा. म्हणजे कुकर हा प्रकार तेव्हा नव्हता. आता आम्ही गमतीने म्हणतो की शिट्टीवरून भाताची परीक्षा. तरी प्रत्येक वेळेला बदलच होतो. असो, नीट ऐका. हा मुलगा म्हणाला महाराज मी परत जातो, मला तुम्ही नको, मी दुसऱ्या गुरुला शोधतो. आणि लक्षात आलं यांच्या की हा खरंच तयार आहे. आणि नारद म्हणाले थांब, मी तुला एक गंमत सांगतो. आणि त्यांनी कानामध्ये, नीट ऐका, कथा कीर्तन प्रवचन ऐकताना शांत बसून ऐकायला पाहिजे बरं का. हे मुलांना आधी पहिल्यांदा हे शिकवायला पाहिजे. 1 तासात तहान कशी लागते, तहान नाही लागतं का, आधी पाणी तयार होऊन बसायचं थोडस. हे बरं का, तुम्ही म्हणाल का सांगताय लहान मुलांना, मोठे झाल्यावर ऐकणार नाहीत म्हणून. मोठ्या माणसांना मी बोलू शकतो का काही, मग कुणाला लहान बोलून मुलांना बोलायचं, म्हणजे मोठ्यांना कळतं ते की उद्यापासून कीर्तन रोज करायचंय मला. मी हे गमतीनं नाही बोललो बरं का, गमतीचा फक्त त्याला अलंकार नेसवलाय. खूप एकाग्रता. मला सांगा 5वी 6वी 7वी 8वी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड काय 5th स्टँडर्डला मुलं जातात. या मुलांना वर्गात किती शिस्त असते. म्हणजे नापास झाले तर काही मोठं आयुष्यात बिघडत नाही. 10वीत सचिन तेंडुलकर नापास झाला आणि त्यानंतर 10 वर्षांनी सचिन तेंडुलकरचा धडा 10वीला होता. काही बिघडत नाही. तिथं जर एवढी एकाग्रता असते तर जिथे जीवन मरणाचा प्रश्न आहे, या पूर्वीचे जन्म सुधारण्याची व्यवस्था आहे, यानंतरचं सगळं जीवनाचं नियोजन करण्याची व्यवस्था जिथे आपण डाउनलोड करून घ्यायला आलेलो आहोत, तिथे किती शिस्त असावी.
आणि हे सांगणं बुवाचं कर्तव्य आहे. आमच्या गुरुजीने याला उदाहरण दिलं. ते म्हणाले, तुम्ही कुत्र्याला शिळा तुकडा टाकता. खूप छान उदाहरण आहे बरं का. कुत्र्याला शिळा तुकडा टाकता, ते कुत्र शिळी भाकरी खाऊन, शिळा तो पदार्थ खाऊन, काय जे असेल ते खाऊन म्हणाले तुमच्या हिताचं रक्षण करतं, म्हणजे तुमच्या घराचं रक्षण करतं. तुम्ही बुवाला म्हणाले आम्हाला प्रवचन कीर्तनकारांना पक्वान्न खायला घालता आग्रह करून, आम्ही जे चांगलं आहे ते नको का सांगायला. किती छान आहे वाक्य हे. मी का सांगतोय हे की खूप एकाग्रता. मी माझ्या एका या प्रवचनापुरतं कीर्तनापुरतं बोलत नाही. आयुष्यभराकरता हा नियम लावून घ्या, शक्यतो वेळेत जा. उशीर झाला तर प्रवचन कीर्तन डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या, नाही तर जायचंच नाही असं करू नका. पण त्यानं आपल्या हिताच्या आड येणारी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, खूप शांत बसा आणि इतकी एकाग्रतेनं ऐका की जीवनात यापेक्षा काही महत्वाचं नाही या दृष्टीनं ते ऐका. असो, काय प्रॉब्लेम आहे? जायचंय? नंतर सांग. बरं का, आपला मुद्दा आलाय. नारदांनी कानामध्ये त्याला काय सांगितलं? 2 साधना सांगितल्या. पहिली साधना, देवाचं ध्यान करायचं. ध्यान म्हणजे डोळे मिटून आठवायचं देव. सोपं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. शांत बसून विष्णू आठवायचा. आणि मी आपल्याला खरं सांगतो, लहान मुलांना पटकन आठवतो, कारण त्यांची जी फोटो मेमरी असते ना, काय फोटोग्राफिक मेमरी काय म्हणता तुम्ही, माझं इंग्रजी इतकं चांगलं नाहीये, ती जी मेमरी असते ना ती फार शार्प असते मुलांची. धडेच्या धडे लक्षात राहतात मुलांच्या. अमक्या पानावर अमक्या बाजूला वरून 5वं हे वाक्य आहे, हे मुलांचं लक्षात राहतं, मोठ्या माणसांचं नाही. ती फोटो मेमरी इतके फोटो काढून खराब झालेली असते. पुढचे स्क्रीन खराब झालेलं असतं ना, आतली ती व्यवस्था करप्ट फाईल व्हायची व्यवस्था झालेली असते आतमध्ये. ते मुलांची फार छान असते. या मुलांना ध्यान करावं, एकाग्रता व्हायची आणि भगवान विष्णूंची तो मानस पूजा करायची. म्हणजे मनातल्या मनात त्यांना तुळस व्हायचा, त्यांना तुळशीचा हार घालायचा, त्यांना आंघोळ घालायचा, त्यांना पंचामृत व्हायचा, त्यांना त्यांची पूजा करायचं मनातल्या मनात. त्यांना हिरवी शाल घालूया, आज म्हणलं भगवी शाल घालूया, आज अंगठी घालूया, असं मनातल्या मनात. बरं का, असं होता. आणि उरलेल्या वेळात समर्थांनी 3ऱ्या मनाच्या श्लोकात सांगितलंय, प्रभाते मनी राम चिंतित जावा. 2 साधना, एक भगवंताची मानस पूजा करावी आणि दुसरी पुढे वैखरी राम आधी वदावा. दिवसभरात जमेल तेवढा उच्चार करावा. या वाणीनं प्रकट होणारा विचार म्हणजे वैखरी, प्रत्यक्षात प्रकट होणारा उच्चार म्हणजे ख म्हणजे आकाश. या आकाशामध्ये ज्याचा उच्चार, आपला विचार प्रकट होतो, ही वैखरी. असो, जास्त ते दार्शनिक नको. म्हणजे यानी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा. कसा जप करायचा? भागवतातला श्लोक असा आहे, त्रिरात्रांते कपित्थवदराशनः. 3 रात्री नंतर हा एकदा एक कवठ माहितीये ना, कवठाची कोशिंबीर खाल्ली, कवठाची बर्फी खाल्ली आहे, नरसोबाच्या वाडीला वगैरे गेला असेल कवठाची बर्फी, त्यातलं बर्फी काढून टाका. नुसतं कवट वरून पडलेलं गोड असतं, खूप छान असतं. वरून पडलेलं काढून नाही, 3 दिवसांनी एकदा यांनी खावं आणि परत ध्यानाला बसा. बदरी म्हणजे बोर, बदर आशन म्हणजे जेवण. ते बोर खाली 4-5 पुरेत पोटाला. असं 3 दिवसांनी. याला फलाहार म्हटलंय, फलांचा आहार, फळांचा आहार. याला काय म्हणतात? फलाहार. आता फलाहार हा शब्दच गेला, आता आपण फराळ म्हणतो. फराळ म्हणताना सुद्धा खिचडी तूप जास्त झाल्यावर कसं गरगरीत तोंड असं. फराळ म्हणजे आपण अगदी उपासाची थट्टा करून टाकलेली. आदल्या दिवशी एकादशी असली ना की आदल्या दिवशीपासून तयारी सुरू होते, उद्या एकादशी आहे, 2 पोळ्या जास्त खा. एकादशीच्या सकाळी मुलांचं जाऊ द्या, माणसं एकादशी करणारे काही लोक आहेत, ते सकाळी नाश्त्याला आमच्याकडे पुण्यात उपासाची बिस्किट मिळतात. उपासाची बिस्किट ते रोज चहा नुसता घेतील, त्या दिवशी बिस्किट बरोबर चहा. नंतर 9, 9:30, 10ला ते नाश्ता करतील तर 2 किलोची खिचडी मारतात. काय उपास आहे? गच्च पोट झालं. बरं एवढं करून नाही, 12-1 वाजता तांदूळ, आमटी, सिमेंट, कॉन्क्रीट. परत 4 वाजता वेफर्स वगैरे आहेत. आणि संध्याकाळी परत बटाट्याचा खीस, आमका खीस, तमका खीस, काय ते खिसून ते म्हणजे काय होतं कोणास ठाऊक त्या खिचडीचं खिसणारीचं गंमत नाही. आणि परत काल एकादशी होती म्हणून द्वादशीला भरपूर हाणायचं. म्हणजे आपण थट्टा करून टाकली या सगळ्या सणांची, एकादशीची. एकादशी या शब्दाचा अर्थ असा आहे की
11वं जे इंद्रिय मन, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 10 झाले आणि याचा मालक एकादशी इंद्रिय 11वं मन. कारण मन सांगतं आणि बॉडी त्याला फॉलो करते, शरीर आपलं ऐकतं ना. ते मन भगवंताच्या चरणी लावणं याला म्हणतात एकादशी. असो, तिकडे नको जायला. हा मुलगा फलाहार करतो, त्रिरात्रांते कपित्थवदराशना. त्यानंतर 6-6 दिवसांनी, एक महिनाभर असा 3-3 दिवसांनी फळं, त्यानंतर 6-6 दिवसांनी एकदा हा मुलगा पोटभर पाणी पितो. पाणी हे अन्नासारखं काम करतं काही वेळा. पाणी जर शुद्ध असेल तर ते अन्नासारखं काम करतं. त्यानंतर हे 1 महिना, त्यानंतर 1 महिना फक्त यानं प्राणायाम करावा. या हवेमध्येच आपलं शरीर उत्तम टिकवायची व्यवस्था आहे. फक्त चांगला प्राणायाम करता आला तर नायट्रोजन त्याची जे काही शरीराला लागतं हे सगळं याच्यामध्ये आहे. ते ऍब्सॉर्ब करायची आपली कॅपॅसिटी आपण संपवून टाकली. त्यामुळे प्राणायामानं आपण जगू शकतो याच्यावरती विश्वास बसणं सुद्धा अवघड झालंय. काहीतरी मिरॅकल वाटतं आम्हाला. पण मी राजस्थानमध्ये एका ठिकाणी कथेला गेलो होतो. तिथे एक साधिका होत्या. मुद्दाम त्या लोकांनी माझी भेट करून दिली. त्यांनी सांगितलं तिथल्या लोकांनी की या बाई गेले 30 वर्ष रोज 1 शेंगदाणा खातात, रात्री भिजवतात 1 शेंगदाणा रोज आणि बाकी काही नाही दिवसभर. 1 शेंगदाणा रोज. म्हटलं आमचं जेवण झाल्यावर आम्ही अर्धा किलो संपवतो. जेवण झाल्यावर. सांगण्याचं कारण असं की साधकाकरता आहाराचं अत्यंत महत्व आहे. जेवढा आहार मित होतो म्हणजे कमी होतो, योग्य एवढा. मित म्हणजे योग्य आणि परिमित आणि सात्विक होतो, तेवढे तुम्ही पवित्र होत जाता. हा मुलगा एकाग्र व्हायला लागला. बरं का बाळांना, गोष्ट थोडी राहिली आहे. एकाग्र व्हायला लागला आणि डोळे मिटलेले. आणि आता तर त्याच्या समोरचं ध्यान जायचंच नाही. पूर्वी तरी मानसपूजा संपायची, पण आता एकदा ते ध्यान लावलं, आता काही प्राणायामच आहे ना, नुसता श्वासोश्वास. कुठं जायचं नाही, काही प्यायचं नाही, काही खायचं नाही. त्यामुळे शरीराला कुठे नेणे आणणे नाही. याच्यावरती विश्वासच ठेवला पाहिजे. अशक्य आम्हाला वाटतं याचं कारण आम्ही 10 वेळा किचन मध्ये जातो, त्यामुळे आम्हाला हे अशक्य वाटतं. पण हे शक्य आहे. उपासाचा अभ्यास करणाऱ्यांकरता हे शक्य आहे. हा मुलगा शांत बसतो आणि एकाग्रता इतकी मनाची, स्पष्ट विचार समोर दिसायचे. भगवान समोर आहेत आणि मी त्यांच्या आनंदी. त्यातलं प्रक्रिया त्यातली अशी, चरणापासून मस्तकापर्यंत पाहत जायचं आणि भगवंताच्या भ्रुकुटी मध्यावरती म्हणजे इथे लक्ष ठेवायचं आणि भगवान किंचित हसतायत. तुम्ही बघा भगवंताचा फोटो, रडके फोटो नाहीत भगवंताचे, काय हसतात. त्यांच्या हास्यामध्ये स्वतःला विरवून टाकायचं. ही ध्यान प्रक्रियेतली सगळ्यात मर्माची गोष्ट आहे. खूप थोडक्यात 1-2 वाक्यात मी सांगितली. खूप प्रक्रिया आहे ती. असो, आणि भगवंतानी याच्यावर कृपा करायची ठरवली. खूप संकट आली आहेत त्याच्यावरती. त्या संकटाची यादी सांगत बसत नाही. नारद महाराज एकदा गेले वैकुंठामध्ये आणि भगवान विष्णूंना म्हणाले, अरे एवढं लहान पिल्लू प्रवचन ऐकायला आलीये, एवढं लहान पिल्लू ध्यानाला बसलंय, करा ना कृपा, त्याच्याकडून तुम्ही मोठ्या